सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 प्रत्यक्षामध्ये शाळा नोंदणी सुरू झालेली आहे. शाळेने स्वतःचं शाळा मूल्यांकन करणं सुरू झालेलं आहे. यामध्ये आपण यावर्षीचं मूल्यमापन मागील वर्षाच्या मूल्यमापनापेक्षा पूर्ण कसं बदललेलं आहे आणि शाळेची नोंदणी नेमकी कशी करावी, कसं जावं तिथपर्यंत मुख्याध्यापकांनी शाळा नोंदायसाठी, त्याच्यातला भाग पायाभूत सुविधा हा भाग जो पहिला आहे, यामध्ये नेमकं काय भरायचं याचं संपूर्ण प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया. याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऑनलाईन जाऊया. तुम्ही कुठल्याही ब्राउझरमध्ये जा मित्रांनो, आणि इथं येऊन स्कूल पोर्टल असं टाकायचं. इथं स्कूल पोर्टल असं टाकता क्षणी आपण आतमध्ये प्रवेश करतो. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथं आतमध्ये शाळा दिसते आणि इथं बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही टॅब दिसते. ह्या टॅबवर क्लिक करता क्षणी आपण इथं येतो मित्रांनो, आणि इथे आपल्याला बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे इथं दिसायला लागतं. इथं काही सूचना दिलेल्या आहे. आपल्याला सुरुवातीला 4 सूचना दिलेल्या आहे मित्रांनो. इथं जे जे फाईल अपलोड करायच्यात त्या फाईल फक्त PDF फाईल अपलोड करायच्यात. एका फाईलची साईज जी आहे 2 MB पेक्षा जास्त नसावी. त्यानंतर रिमार्क जे लिहायचे, वर्णन जे करायचं आहे ते वर्णन इथं शाब्दिक स्वरूपामध्ये रिमार्क लिहिणं कंपल्सरी आहे, आणि डाटा सेव्ह करत चालायचा आहे. डायरेक्ट फायनलाइज करायचं नाही. सगळं झाल्याशिवाय, सगळं तपासल्याशिवाय या पद्धतीनं मित्रांनो इथं आपल्याला माहिती दिलेली आहे. आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला भाग पहिला जो आहे पायाभूत सुविधा 33 गुणासाठी आहे. म्हणजे एकूण मूल्यमापन जे 150 गुणांचं मूल्यांकन आहे. ब आणि क अशी 3 विभागात त्याची विभागणी केलेली. याच्यातला आपण बघणार आहोत. पायाभूत सुविधा एकूण गुण 33. काय करायचं आहे तिथं बघा. वर्ग खोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र प्रयोगशाळा किती खोल्या आहे याचे आपल्याला फोटो टाकावा लागणार आहे मित्रांनो. इथं वर्णनात्मक लिहायला काही चान्स नाही. वर्णनात्मक लिहायचं नाही वर्ग खोल्याचं, मात्र इथं फोटो टाकावं लागतं ना आपल्याला खोल्याचे काढून. त्यानंतर मित्रांनो शाळेमध्ये इथं 3 मार्क आहे याला. त्यानंतर शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या आहेत. विद्यार्थी गुणोत्तर UDAS डाटा च्या आधारे 1 मार्कासाठी आहे. इथं लिहायचं आपण शाळेमध्ये एवढे विद्यार्थी, इतक्या वर्ग खोल्या आहे आणि एवढे शिक्षक आहे, अध्यापनाचं काम करत आहे, असं आपल्याला इथं वर्णनात्मक लिहिता येईल. 1000 शब्दाची अक्षराची मर्यादा आहे. सॉरी, शब्दाची नाही, अक्षराची. त्यानंतर शाळेत ग्रंथालय, वाचन कोपरे, पुस्तक पेढी आहे काय असेल तर इथं आपल्याला फोटो नाही टाकायचे, पण इथं वर्णनात्मक लिहावं लागेल की शाळेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या 100 आहे. मग 100 विद्यार्थ्यासाठी एका विद्यार्थ्याला 5 याप्रमाणे लिहावं लागेल आपल्याला की ग्रंथालय कार्यरत आहे आणि ग्रंथालयात एकूण 500 पुस्तकं आहेत. म्हणजे एकाच 5 प्रमाण विद्यार्थ्यांचं असावं, तेव्हा आपण 1 मार्कासाठी लायबल आहोत इथं. त्यानंतर शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहे. भाषा, गणित, विज्ञान जी कोणती प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेचं काय नाव आहे आणि केव्हा मिळालेली याच्याविषयी आपण थोडक्यात त्याचं माहिती याच्याविषयी लिहू. त्यानंतर मुख्याध्यापक कार्यालयासाठी 2 मार्क आहे मित्रांनो. इथं फोटो टाकायचे आपल्याला PDF साईजचे. आणि मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असल्यास 1 मार्क इथं लिहायचं. मग मुख्य असं कार्यालय, तसं कार्यालय आहे. एकत्रितरित्या व्यवस्था असल्यास 1 मार्क ते इथं लिहायचं आपल्याला. आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन त्याच्या संदर्भातले फोटो जे आहे, आरोग्य तपासणीचे वगैरे फोटो ते इथं लिहायचे. आरोग्य तपासणी होते काय, जर होत असेल तर 1 मार्क, जर नसेल होत तर इथं यस आणि नो असं करता येतं आपल्याला. आणि त्यानंतर शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते. तर जे मार्क इथं मार्क आपल्याला याच्या संदर्भातलं आपल्याला केव्हा तपासणी झाली, काय झाली ते लिहायचं. स्वच्छता विषयक स्थिती 2 मार्क आहे. इथं फाईल चूज करायची. फाईल चूज करता क्षणी आपण तिकडं याच्यामध्ये जातो. शाळेत हँडवॉश स्टेशन उपलब्ध आहे का, 1 मार्कासाठी आहे. मग लिहायचं एवढे विद्यार्थी आहे, इतके हँडवॉश स्टेशन आहे, इतके त्याला टॅब आहे म्हणजे नळ आहे, असं वगैरे लिहिता येईल. शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध आहे का, त्या स्वच्छतागृहाचे दिव्यांगासाठी रूपांतर केलेले आहे का, 1 मार्कासाठी याच्या संदर्भातलं
वर्णन इथे लिहायचं. शालेय फर्निचर याला इथं फाईल टाकायची फोटोचा आणि विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचरची उपलब्धता इथं आपल्याला लिहायचं. इतके इतके विद्यार्थी, एवढे एवढे फर्निचर आहे, एका डेस्क बेंचवर एवढे विद्यार्थी बसतात. सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन इथं फोटो निवडायचा आहे. आणि शाळेने आग, भूकंप, साथीचे रोग आणि इतर क्षेत्राशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केलेली आहे का, थोडक्यात वर्णन लिहायचं. शाळा वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करते का, इथं 1 मार्कासाठी आहे. होय, आणि ते कोणाकडून केलं, काय केलं ते थोडक्यात लिहायचं. शालेय सुरक्षा प्रतिज्ञादर्शनी भागात दर्शवली आहे का, इथं आपण लिहायचं. याच्या संदर्भात जे फोटो आहे ते सगळे इथं फोटो आपण सुरुवातीला अपलोड करायचे. माझी मुख्याध्यापकांना नम्र विनंती, फोटो अपलोड करण्यात चुका करू नका. कारण आपण ज्यावेळेस स्वयंमूल्यमापन केल्यानंतर त्रयस्थ मूल्यमापनासाठी येतील त्यावेळेस तुम्ही शाळेतली वास्तव परिस्थिती आणि फोटो हे बघितलं जाईल. फोटो इथं जर अपलोड केले नाही किंवा गेल्या वर्षी बऱ्याच जणांकडून चुकीचेच फोटो अपलोड झाले गेले, जिथं जे पाहिजे तिथं नाही, भलत्या मुद्द्याला भलते फोटो टाकले गेले, तर असं व्हायला नको. 4 मार्कासाठी आहे पर्यावरणपूरक शाळा बांधकामे, वृक्ष संवर्धन, इथं फोटो टाकायचे. बांधकामाचा, वृक्ष संवर्धनाचे फोटो टाकायचे. पर्यावरण संरक्षणाचा हातभार लावणाऱ्या बहुउद्देशीय वृक्षाचे रोपण व जोपासना केली जाते का, कोणते कोणत्याचे नावं लिहायचे, किती झाडं आहे ते लिहायचं. केंद्र राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेतील सर्व स्तरावर इको क्लब आहे का, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, 1 मार्कासाठी आहे, त्याचं वर्णन थोडक्यात लिहायचं. शाळेत कचरा पुनर्वापर, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे का, त्याच्याविषयी थोडक्यात लिहायचं. सोलर पॅनलची व्यवस्था आहे का, त्याच्याविषयी इथं थोडक्यात लिहायचं. क्रीडांगणासाठी 1 मार्क आहे, इथं फोटो निवडायचा. संरचित मैदान, खेळाचे साहित्य उपलब्ध आहे का, त्याचाच फोटो आपण इथं टाकून द्यायचा, मैदानाचा आणि खेळाच्या साहित्याचा. त्यानंतर ICT पायाभूत सुविधा 3 मार्कासाठी मित्रांनो. शाळेत अध्ययन अध्यापनासाठी वर्गात किमान 1 स्मार्ट डिजिटल बोर्ड आहे का, त्याचा फोटो काढायचा डिजिटल बोर्डाचा. हे सगळे उपमुद्दे वाचायचे. उपमुद्दे आता इथं काय म्हणलं, डिजिटल बोर्ड आहे का. त्यानंतर शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा, वायफाय सुविधा आहे का. इंटरनेट सुविधा असेल, जे साधन आहे त्याचा फोटो टाकायचा. शाळेत ICT प्रयोगशाळा आहे का, म्हणजे तिन्ही फोटो एकत्र करायचे आणि इथं टाकून द्यायचे. त्याची साईज 2 MB पेक्षा जास्त नसावी आणि प्रत्येकाचं वर्णनात्मक इथं लिहून टाकायचं. शैक्षणिक साधन सामुग्री 3 मार्कासाठी मित्रांनो, त्याचे फोटो इथं टाकायचे. दृकश्राव्य साधने, शाळेत अध्ययन अध्यापनासाठी किमान 50% शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीत मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केली आहेत का. आधुनिक अध्यापन तंत्रे, अध्यापनशास्त्र, कृतीयुक्त अध्यापनासाठी उपदेशात्मक साधनांचा वापर आणि ICT प्रकल्प आधारित शिक्षण इत्यादी बाबी. आणि इयत्ता निहाय व विषय निहाय पुरेसे हाताळण्यायोग्य असे वैविध्यपूर्ण दृकश्राव्य स्वरूपात शैक्षणिक साहित्य अध्यापनास पूरक असे निर्मित केलेले आहे का, प्रत्येकाच्या विषयी थोडक्यात इथं समोर लिहायचं. त्यानंतर अडथळामुक्त वातावरण, शालेय आनंददायी वातावरण, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, सजावट. शालेय अध्ययनपूरक व आनंददायी वातावरण 1 मार्क. अडथळामुक्त वातावरण, शाळेला पक्की संरक्षण भिंत 1 मार्क. याचे सगळ्याचे, या प्रत्येकाचे फोटो इथं सुरुवातीला टाकून द्यायचे मित्रांनो. शाळेने वर्गनिहाय साध्य करायच्या अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित केले आहे का, केले असेल तर त्याचा फोटो. वर्ग सजावट केली काय, त्या वर्ग सजावटीचा फोटो. हे सगळे फोटो आपल्याला इथं अपलोड करायचे आहेत मित्रांनो. आणि याच्याविषयी थोडक्यात पुढे लिहायचं. परसबाग विकसन उपयुक्त 5 मार्कासाठी मित्रांनो. परसबाग आहे काय, यस तर आहे. तर मग शालेय आवारात परसबागेत निर्मिती, त्यातील पालेभाज्या रोज पोषण आहारात उपयोगात आणले जातात का, तो पोषण आहार खातानी किंवा पालेभाज्या तोडताना त्याचे फोटो आपल्याला इथं प्रूफ म्हणून द्यावा लागेल. परसबाग आहे पण भाजीपाला वापर व संवर्धन होत नाही, वापर व संवर्धन केले जाते, या संदर्भातले 2 मार्क आहे. त्यानंतर मित्रांनो, विद्यार्थी लाभाच्या योजनेसंदर्भात इथं जे इथं खाली दिलेलं आहे, शाळेच्या दर्शनी भागावर फ्लेक्स, माहिती पुस्तिका, घडीपत्रिका, लोकसेवा हमीमधील सेवा आणि इतर अधिकारी ते लावलेले आहे का, त्याला 1 मार्क देऊन टाकायसाठी आपल्याला इथं प्रत्यक्षामध्ये अगोदर याचा फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. या पद्धतीनं भाग जो आहे 33 मार्काचा आहे आणि इथं भाग 33 मार्काचा संपतो. कुठं काय नेमकं लिहायचं याच्याविषयी आपण माहिती बघितली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच शालेय ध्येय धोरण अंमलबजावणी 74 गुण आणि त्याच्यात नेमकं काय काय भरायचं, त्याच्यात काही शब्द आलेले आहे, त्या शब्दाचा लॉंग फॉर्म काय ते देखील आपण बघणार आहोत. कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून त्याचा भाग पुढच्या व्हिडिओत पाहूया. धन्यवाद.